तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात तुमचा भूतकाळ खूप त्रास देत असेल तर आजची स्टोरी ही फक्त तुमच्यासाठी। अनया नावाची एक तरुणी होती। ती खूप हुशार होती, मेहनती पण होती, पण तिच्या आयुष्यात एक खूप मोठी अडचण होती। तिला सतत तिच्या भूतकाळातील चुका आठवायच्या, शाळेत आलेले अपयश, मित्रांसोबत झालेली भांडणे, नातेवाईकांनी मारलेले टोमणे हे सतत तिच्या मनामध्ये कुठेतरी फिरत असत। प्रत्येक सकाळी ती आरशात बघायची आणि स्वतःला म्हणायची, मी हुशार आहे, पण माझ्या चुका मला कधीच पुढे जाऊ देणार नाही। तिचे हे नकारात्मक विचार तिच्या आत्मविश्वासाला कुठेतरी हळूहळू खात होते। एक दिवस तिचे आजोबा तिच्याकडे आले। त्यांनी तिला पाहिलं आणि विचारलं, का ग, रोज इतकी उदास का असतेस? त्यावेळेस अनया आपल्या आजोबांना म्हणाली, आजोबा, मला माझा भूतकाळ विसरता येत नाही आहे। मी केलेल्या चुका, लोकांनी दिलेलं दुःख, सर्व काही सतत माझ्या डोळ्यासमोर फिरत असते। आजोबांनी तिचा हात धरला आणि तिला नदीकाठी घेऊन गेले। तिथे त्यांनी एक दगड उचलला आणि तो दगड पाण्यात टाकला आणि म्हणाले, अनया, हा दगड म्हणजे तुझ्या चुका आहे। पाण्यात टाकल्यावर बघ, थोडा वेळ तरंग उठतील, पाणी पूर्वीसारखं पुन्हा स्वच्छ आणि शांत होऊन जाईल। त्याचप्रमाणे तू जर तुझ्या भूतकाळाचं ओझं घेऊन बसशील तर तू पुढे केव्हाच जाऊ शकणार नाही। त्यामुळे ते विचार सोडून दे, कारण नदी नेहमी पुढे वाहते, मागे नाही। त्यावेळेस अनयाला जाणवलं की तिने आरशामध्ये तिचा भूतकाळ पाहायचा नाही, तर तिला तिच्या भविष्यात कुठल्या योजना आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे। त्यावेळेस तिने ठरवलं की माझ्या आयुष्यातील भूतकाळ हा माझ्या मागे राहिला आणि तिने सतत मागे डोकावून पाहण्यापेक्षा तिच्या भविष्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे। ती आता यापुढे फक्त तिचं ध्येय तिच्या नजरेसमोर ठेवणार। त्या दिवसापासून ती आरशामध्ये पाहताना स्वतःला म्हणायची, माझं आजचं पाऊल हे माझं उद्याचं भविष्य घडवणार आहे। त्यामुळे मी सतत त्यासाठी धडपड करेन आणि आत्मविश्वासाने आयुष्यात पुढे जाईन। तुम्हाला देखील तुमचा पास्ट हा विसरता येत नसेल तर त्याकडे एकदा विचार करून नक्की बघा आणि खरंच त्याला इतकं महत्त्व देऊन चालेल का याचा विचार करा। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।